सो आता आपण बघूया नेफ्रॉटिक सिंड्रोम. आता आपल्याकडे जेव्हा नेफ्रॉटिक सिंड्रोमचा पेशंट येतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स दिसतात. त्याच्यात फेशियल पफिनेस असतं, त्याच्या डोळ्यांच्या अराउंड ऑर्बिटल स्वेलिंग असतं. आणि हे असं नाही की फक्त चिल्ड्रनमध्येच भेटतं, कॉमनली आपल्याला चिल्ड्रनमध्ये भेटतं, पण हे अडल्ट्समध्ये पण होतं. आता नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणजे काय असतं हे बघूया. आता आपल्याला माहिती आहे की ग्लोमेरुलसमध्ये प्रॉपर फिल्ट्रेशन होतं, युरिन फॉर्म होते, युरिन एक्सक्रीट होती, हे नॉर्मली होत राहतं. पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये काय होतं, काही पॅथॉलॉजिकल चेंजेस झाल्यामुळे आपल्या ग्लोमेरुलसमधून जे नॉर्मल फिल्ट्रेशन प्रोसेस होत राहते त्यात गडबडी होती. आता जर फिल्ट्रेशन नीट होत नाही आहे, आता आपण जेव्हा चांगली एक गाळणी आणतो, त्या गाळणीमधून चहा गाळला की लगेच चांगला चहा खाली येतो, त्यात काही आपलं चहा पावडर वगैरे येत नाही. पण एखादी खराब गाळणी असेल ज्यात होल वगैरे पडलेत, त्यातून मी चहा गाळला तर खाली कपमध्ये जो चहा येईल त्यात चहा पावडर पण येणार. असंच इथे होतं, आपलं फिल्ट्रेशनमध्ये घोटाळा झाल्यामुळे त्या फिल्ट्रेशनमधून प्रोटीन्स पण बाहेर जातात. काय होतं आहे, नॉर्मली प्रोटीन्स फिल्टर आउट होत नाहीत, पण इथे फिल्ट्रेशन डिफेक्ट आल्यामुळे जसं आपल्या गाळणीमध्ये होल पडल्यामुळे चहा पावडर पण खाली जात होती, चहा पावडर पण फिल्टर होऊन बाहेर जात होती, तसंच इथे आपल्या फिल्ट्रेशनमध्ये घोटाळा झाल्यामुळे जे प्रोटीन्स आहेत ते पण पास होत आहेत, ते पण फिल्टर आउट होतात आणि ते पण युरिनमधून बाहेर निघतात. सो यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमधून प्रोटीन बाहेर चाललं आहे, प्रोटीन लॉस होत चाललं आहे, युरिनमध्ये प्रोटीन वाढतं आहे पण ब्लडमधून प्रोटीन कमी होत चाललं आहे. आणि प्रोटीन काय करतं, ते फ्लुइडला असं एकत्र ठेवतं, ते काय करतं, फ्लुइडला घट्ट धरून ठेवतं, तर फ्लुइड बाहेर जात नाही. पण जर प्रोटीन कमी झालं तर फ्लुइडला धरून ठेवायला कोण राहणार आहे का, नाही. मग हे फ्लुइड सगळं बाहेर लीक आउट करणार, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्समध्ये जाऊन जमा होणार. यामुळे पेशंटच्या अख्ख्या बॉडीमध्ये आपल्याला स्वेलिंग दिसते आणि हे ऑल ओव्हर द बॉडी जेव्हा स्वेलिंग होतं त्याला आपण ॲनासारखा म्हणतो. सो नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये काय लक्षात ठेवायचं की आपल्या गाळणीला होल पडलेत, त्यामुळे होल पडल्यामुळे चहा पावडर पण खाली फिल्टर आउट होऊन जाते आणि चहामध्ये चहा पावडर पण येते. सो इथे काय होतं आहे, इथे फिल्ट्रेशनमध्ये घोटाळा आल्यामुळे नॉर्मली जे ग्लोमेरुलस जसं फिल्टर आउट करतं आहे तसं होत नाही ड्यू टू सम पॅथॉलॉजिकल चेंजेस, त्यामुळे फिल्ट्रेशनमध्ये घोटाळा होतो. फिल्ट्रेशनमध्ये घोटाळा झाल्यामुळे प्रोटीन्ससुद्धा फिल्टर आउट होतात. आता फिल्ट्रेशनमध्ये घोटाळा होतो आहे, ते होल्स मोठे मोठे होत आहेत, त्यामुळे प्रोटीन्ससुद्धा पास होत आहेत खाली, प्रोटीन्स युरिनमधून बाहेर जात आहेत, त्यामुळे आपल्या बॉडीमधलं प्रोटीन कमी होतं आहे, आपल्या ब्लडमधलं प्रोटीन कमी होतं आहे. आणि प्रोटीन नॉर्मली काय करतं, प्रोटीन फ्लुइडला धरून ठेवतं. प्रोटीन आपल्या ब्लडमध्ये असल्यामुळे फ्लुइड आपल्या ब्लडमध्ये नीट राहिलं आहे. जर प्रोटीन कमी झालं तर फ्लुइडला धरून ठेवायला कोणीच नसतं, त्यामुळे फ्लुइड आपल्या ब्लड वेसल्समधून बाहेर लीक आउट करणार, एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसेसमध्ये जाऊन बसणार आणि त्यामुळे बॉडीमध्ये स्वेलिंग होणार. इथे तेच होतं आहे. आता प्रोटीन जे होतं ते जातं युरिनमधून बाहेर, त्यामुळे ब्लडमध्ये प्रोटीन राहतं आहे का, नाही. सो फ्लुइडला होल्ड करून ठेवायला आपल्याकडे प्रोटीनच नाही आहे, त्यामुळे आपलं फ्लुइड लीक आउट करतं आहे, एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसेसमध्ये जातं आहे, त्यामुळे आपल्याला स्वेलिंग दिसते. आणि स्वेलिंग सगळीकडे असते, फेशियल स्वेलिंग असते, ऑर्बिटल स्वेलिंग असते, बायलॅटरल पिटिंग एडिमा असतं. असं असं करत हळूहळू अख्ख्या बॉडीमध्येच स्वेलिंग होती आणि जेव्हा अख्ख्या बॉडीमध्ये स्वेलिंग होती त्याला आपण ॲनासारखा म्हणतो. सो नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये काय होतं बेसिक हे आपल्याला कळलं आहे. नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हटलं की चहाची गाळणी आठवायची. चहाच्या गाळणीत होल पडल्यामुळे जसं चहा पावडर पण फिल्टर आउट होती, तसंच इथे फिल्ट्रेशनमध्ये डिफेक्ट झाल्यामुळे प्रोटीन्स पण फिल्टर आउट होतात आणि प्रोटीन्स गेल्यामुळे ब्लडमधलं प्रोटीन कमी होतं, ज्यामुळे फ्लुइडला धरून ठेवायला कोणच नाही, त्यामुळे फ्लुइड लीक आउट करतं, त्यामुळे स्वेलिंग दिसते. एवढाच ह्याचं बेसिक असतं. आता नेक्स्ट आपण पॅथॉलॉजी बघून घेऊया. आता आपल्या किडनीजमध्ये ग्लोमेरुलस असतं, ग्लोमेरुलसच्या आतमध्ये क्लस्टर्स ऑफ ब्लड वेसल्स असतात. ह्या क्लस्टर्स ऑफ ब्लड वेसल्समध्ये काही खराबी झाली किंवा फिल्ट्रेशनमध्ये खराबी होणार आणि याच्यामुळेच प्रोटीन लॉस होणार. प्रोटीन लॉस झाल्यामुळे युरिन्समधून प्रोटीन्स फार जास्त बाहेर जाणार, त्यामुळे युरिनमध्ये प्रोटीन वाढलेलं दिसणार, पण आपल्या ब्लडमधलं प्रोटीन कमी होणार. आणि ब्लडमधलं प्रोटीन कमी झाल्यामुळे ब्लडमध्ये जे आपलं फ्लुइड असतं ते सगळं बाहेर लीक आउट करणार, ज्यामुळे ते लीक होऊन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्समध्ये जाणार आणि त्यामुळे आपल्याला अख्ख्या बॉडीमध्ये स्वेलिंग दिसतं. सो ही जी बेसिक पॅथॉलॉजी असते आपण हे मगाशीच सांगितलं आहे. आता नेक्स्ट आपण डेफिनेशन बघूया. नेफ्रॉटिक सिंड्रोमचं डेफिनेशन काय सांगितलं आहे, दिस इज अ किडनी डिसऑर्डर दॅट कॉजेस बॉडी टू एक्सक्रीट टू मच प्रोटीन्स इन युरिन. हेच आपण मगाशी सांगितलं. सो नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये काय होतं आहे, यामध्ये पेशंटच्या युरिनमधून खूप जास्त प्रोटीन्स पास होत आहेत आणि खूप जास्त प्रोटीन्स गेल्यामुळे आपल्या ब्लडमधलं प्रोटीन अमाऊंट कमी होतं आहे आणि प्रोटीन्स कमी झाल्यामुळे फ्लुइडला होल्ड करायला कोणीच राहत नाही, त्यामुळे फ्लुइड सगळं लीक आउट करतं.
सो डेफिनेशन कळलं, दिस इज अ किडनी डिसऑर्डर दॅट कॉजेस बॉडी टू एक्सक्रीट टू मच अमाऊंट ऑफ प्रोटीन्स इन युरिन. आता या नेफ्रॉटिक सिंड्रोमचे काही फीचर्स असतात ते आपण बघूया. पहिलं येतं प्रोटीन युरिया. हे सगळ्यात महत्त्वाचं फीचर असतं. यामध्ये युरिनमधून खूप जास्त अमाऊंट ऑफ प्रोटीन्स बाहेर जातं. आता नॉर्मली 24 आवर्समध्ये लेस दॅन 150 mg एक्सक्रीट होतं प्रोटीन, पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये 24 आवर्समध्ये ऑलमोस्ट 3 to 3.5 ग्राम्स ऑफ प्रोटीन्स लॉस होत असतं. सो काय सांगितलं आपण, नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये 24 आवर्समध्ये 150 mg किंवा त्यापेक्षा पण कमी प्रोटीन्स युरिनमधून बाहेर एक्सक्रीट होतात. पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये 24 आवर्समध्ये ऑलमोस्ट 3 to 3.5 ग्राम्स ऑफ प्रोटीन्स लॉस होतात. सो ही फार मोठी गोष्ट आहे. एवढं प्रोटीन लॉस झाल्यामुळेच स्वेलिंग वगैरे येते. सो फर्स्ट फीचर असतं प्रोटीन युरिया, आणि हे पण साधं सुटं प्रोटीन युरिया नाही. नॉर्मली 150 mg असतं 24 तासात, पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये ते ऑलमोस्ट 3 to 3.5 ग्राम्स ऑफ प्रोटीन लॉस होतं 24 आवर्समध्ये. सो हे झालं पहिलं. आता इथे युरिनमधून प्रोटीन लॉस खूप जास्त होतं आहे. सो युरिनमधलं प्रोटीन वाढतं आहे, पण ब्लडमधलं प्रोटीन कमी होतं आहे, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त अल्ब्युमिन कमी होतं आहे. सो ब्लडमधलं अल्ब्युमिन कमी होतं, हे सेकंड फीचर दिसतं, दॅट इज हायपो अल्ब्युमिनेमिया. सो आता नॉर्मली कसं असतं, नॉर्मली आपल्या ब्लडमध्ये 3.4 ते 5.4 ग्राम पर DL एवढं अल्ब्युमिन असतं. पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये सगळं अल्ब्युमिन युरिनमधून पास होतं, त्यामुळे ब्लडमधलं अल्ब्युमिन खूप कमी होतं. आणि अल्ब्युमिनचं मेन काम असतं आपल्या फ्लुइडला होल्ड करून ठेवणं. आता जर अल्ब्युमिन कमी झालं तर फ्लुइडला होल्ड करायला कोणी आहे का? नाही. त्यामुळे फ्लुइड सगळं बाहेर लीक आउट करतं, ते लीक होऊन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्समध्ये जातं, तिथं जाऊन बसतं. त्यामुळे आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये स्वेलिंग दिसते. त्यामुळे आपल्याला पेशमध्ये असायटस बघायला भेटतं, पुडल एडमा दिसतं, प्लुरल एफ्युजन दिसतं, ऑर्बिटल स्वेलिंग दिसतं. आणि ह्या सगळ्याची सुरुवात होती ऑर्बिटल स्वेलिंगपासून. पहिलं सगळ्यात आधी आपल्याला दिसतं ऑर्बिटल स्वेलिंग. ह्याचं रिझन काय, की आपल्या डोळ्यांच्या इथे आजूबाजूला सगळीकडे लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतं. सो लूज कनेक्टिव्ह टिश्यू असल्यामुळे खूप जास्त स्पेस असतं. सो हे जे फ्लुइड लीक आउट करतं आहे, आपण म्हटलं अगाशी, फ्लुइड जाताना एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये जाऊन बसतं, आणि तिथे त्याला खूप जागा भेटणार, कारण ते खूप लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे आपल्या डोळ्यांच्या अराउंड. सो त्यामुळे सगळं फ्लुइड पहिल्या तिथं जाऊन जमा होतं, त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी ऑर्बिटल स्वेलिंग दिसते. सो फर्स्ट क्लिनिकल फीचर काय दिसतं पेशमध्ये, ऑर्बिटल स्वेलिंग. मग त्यानंतर हळूहळू सगळीकडे दिसत जातं आपल्या पिडल एडेमा दिसतं, असायटस दिसतं, प्लुरल एफ्युजन दिसतं, आणि हळूहळू अख्ख्या बॉडीमध्ये स्वेलिंग होते, ज्याला आपण म्हणतो ॲनासारखा. सो पहिलं फीचर असतं प्रोटीन युरिया. सेकंड, आता प्रोटीन्स गेल्यामुळे ब्लडमधलं अल्ब्युमिन कमी होतं आहे, ज्याला आपण म्हणतो हायपो अल्ब्युमिनेमिया. नॉर्मल अल्ब्युमिन असतं 3.4 to 5.4 ग्राम पर DL. मग थर्ड क्लिनिकल फीचर असतं इडेमा. इडेमा आपण मगाशीच सांगितलं, काय इडेमा बसतोय, कारण अल्ब्युमिन नाही आहे. सो त्या फ्लुइडला होल्ड करून ठेवायला आपल्याकडे काहीच नसतं. सो फ्लुइड लीक होतं आणि एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसेसमध्ये जाऊन बसतं, आणि तिथे जाऊन बसल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये स्वेलिंग दिसते. सो आपल्याला कुठे कुठे स्वेलिंग दिसते, असायटस असतं, पिडल एडेमा दिसतं, प्लुरल एफ्युजन दिसतं, ऑर्बिटल स्वेलिंग दिसते, आणि हळूहळू ऑल ओव्हर द बॉडी स्वेलिंग होते, ज्याला आपण म्हणतो ॲनासारखा. सो थर्ड फीचर आपल्याला दिसतं इडेमा. फोर्थ दिसतं हायपरलिपिडेमिया. आता हायपरलिपिडेमिया का होतं, आपण सांगितलं मगाशी. सेकंड आपलं काय होतं फीचर, की ह्यात अल्ब्युमिन कमी होतं. आता ब्लडमधलं अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे फ्लुइड होल्ड करायला काहीच नसणार आहे, फ्लुइड सगळं बाहेर गेलं, त्या ब्लडमधलं फ्लुइड पण कमी झालं, त्यामुळे ब्लडचं ऑनकॉटिक प्रेशर कमी होतं, आणि हे ऑनकॉटिक प्रेशर कमी झालं की लगेच आपल्या लिव्हरला सिग्नल जातो की अल्ब्युमिन कमी झालेलं आहे, त्यामुळे प्रेशर कमी झाले, सगळा घोटाळा होत चालला आहे. सो लिव्हर लगेच ॲक्टिवेट होतं. लिव्हर म्हणतात चला आपण आता प्रोटीन सिंथसाइज करू, पण तो सिलेक्टिव्हली फक्त प्रोटीन्सच सिंथसाइज नाही करत, त्याचा एवढा तो ट्रिगर होतं की ते सगळ्याचंच ओव्हर प्रोडक्शन करतो. त्यामुळे लिपिड्स पण खूप जास्त प्रोड्यूस होतात, आणि त्यासोबतच अल्ब्युमिन पण प्रोड्यूस होतं आहे. अल्ब्युमिन वाढत नाही असं नाही आहे, अल्ब्युमिन वाढवायसाठीच लिव्हर ॲक्टिवेट झालं आहे, पण त्यासोबतच त्या बाकीच्या गोष्टींचं पण प्रोडक्शन वाढवतं आहे लिव्हर. त्यामुळे लिपिड्स वाढतात, सगळं HDL, LDL, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स सगळं वाढतं. त्यामुळे पेशमध्ये आपल्याला हायपरलिपिडेमिया दिसतं. सो हायपरलिपिडेमिया का दिसतंय, का तर अल्ब्युमिन कमी होतं आहे, अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे फ्लुइड पण सगळं बाहेर जातं आहे, त्यामुळे आपल्या ब्लड वेसल्समध्ये जे ऑनकॉटिक प्रेशर असतं ते कमी होतं आहे. ह्याने लगेच लिव्हर ट्रिगर होतं आहे. लिव्हर ट्रिगर झालं की लिव्हर लगेच ॲक्टिवेट होते की चला आता प्रोटीन्स बनवायचेच आहेत, पण
त्याला असं नाही येतो की फक्त प्रोटीन्स म्हणजे प्रोटीन्सच बनवायचे, असं त्याला जमत नाही. सिलेक्टिव्हली प्रोटीन्स बनवता येत नाहीत. त्यामुळे प्रोडक्शनच वाढवतं लिव्हर, सगळ्याच गोष्टींचं प्रोडक्शन वाढतं. त्यामुळे लिपिड्स पण वाढतात. अल्ब्युमिन तर तो वाढवतच आहे, पण त्यासोबतच लिपिड्स पण वाढतात. त्यामुळे आपल्या पेशंटमध्ये हायपर लिपिडेमिया दिसतं. सो हायपर लिपिडेमिया का दिसतं? कारण लिव्हर ॲक्टिवेट झाली आहे प्रोटीन्स बनवायला, पण प्रोटीन्ससोबतच ते बाकीच्या गोष्टी पण बनवतं आहे, ज्यामुळे आपल्याला हायपर लिपिडेमिया दिसते. सो नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये 4 फीचर्स काय दिसतं आपल्याला? प्रोटीन्युरिया, हायपोअल्ब्युमिनेमिया, एडोमा आणि हायपर लिपिडेमिया. मग आता नेक्स्ट आपण बघूया क्लिनिकल फीचर्स. क्लिनिकल फीचर्स आपण मगाशीच ऑलमोस्ट सांगितलेत सगळे. सगळ्यात मेन क्लिनिकल फीचर असतं ऑर्बिटल स्वेलिंग. आता या पेशंट्समध्ये सगळ्यात आधी आपल्याला ऑर्बिटल स्वेलिंग बघायला भेटतं. त्याचं रिझन काय आहे की डोळ्यांच्या अराउंड खूप जास्त लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतं. सो इथे खूप जास्त स्पेस आहे फ्लुइडला अक्युमुलेट व्हायला. सो त्यामुळे फ्लुइड सगळ्यात आधी इथंच अक्युमुलेट होतं. त्यासोबतच पेशंटची कंप्लेंट असते की रोज सकाळी उठल्यावर चेहरा सुजतो. सो फेशियल पफिनेस दिसलं की आपल्या डोक्यात डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये नेफ्रॉटिक सिंड्रोम आलं पाहिजे. सो क्लिनिकल फीचर्समध्ये काय सांगितलं? पहिलं तर आपला पफिनेस ऑफ फेस दिसतं आणि पेशंट म्हणतो की मॉर्निंगमध्ये फार जास्त चेहरा सुजतो. ह्याचं रिझन काय आहे की आपल्या चेहऱ्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू फार जास्त असतं. सो तिथे सगळं फ्लुइड अक्युमुलेट होणार आणि सगळ्यात आधी आपल्याला दिसतं ऑर्बिटल स्वेलिंग. मग त्यासोबतच आपल्याला अँकलमध्ये पिटिंग एडोमा दिसतं. मग जसं जसं डिसीज वाढत जातं तसं अख्ख्या बॉडीमध्ये स्वेलिंग वाढत जाते. याला आपण म्हणतो जनरलाइज्ड ॲनासारखा. मग त्यासोबतच कॉम्प्लिकेशनमध्ये आपल्याला असायटस दिसतं आणि प्लुरल एफ्युजन दिसतं जर पेशंट एकदमच सिव्हिअर झाला तर. सो क्लिनिकल फीचर्समध्ये काय काय? ऑर्बिटल स्वेलिंग, फेशियल पफिनेस, मग अँकलमध्ये पिटिंग एडोमा, असायटस, प्लुरल एफ्युजन आणि जनरलाइज्ड ॲनासारखा. मग आता नेक्स्ट जे कॉम्प्लिकेशन्स बघूयात. आता पहिलं कॉम्प्लिकेशन असतं रिकरंट इन्फेक्शन. आता नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये काय होतं? युरिनमधून प्रोटीन्स चाललेत, प्रोटीन्सचा लॉस होतो आहे. सो त्यामध्येच इम्युनोग्लोब्युलिन्सचा पण लॉस होतो, कारण इम्युनोग्लोब्युलिन पण एक प्रोटीन आहे. सो इम्युनोग्लोब्युलिन्सचा पण लॉस होतो. त्यामुळे आपले फायटर सेल्स चाललेत आपल्या बॉडीमधून. सो इन्फेक्शनसोबत लढायला काहीच नसणार, त्यामुळे रिकरंट इन्फेक्शन्स होत राहतात. सो रिकरंट इन्फेक्शन का? ड्यू टू लॉस ऑफ इम्युनोग्लोब्युलिन्स. मग सेकंड क्लिनिकल फीचर दिसतं हायपोकॅल्सिमिया. आता हायपोकॅल्सिमिया का दिसतं आपल्याला? आता कॅल्शियम आपल्या ब्लडमध्ये 3 फॉर्म्समध्ये राहतं. ब्लडमध्ये जे कॅल्शियम असतं ते 3 फॉर्म्समध्ये असतं. त्यातलं ऑलमोस्ट 40% प्रोटीन्सला चिटकून राहतं. मग थोडंसं आयोनाइज्ड फॉर्ममध्ये असतं आणि काही कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतं. सो आता 40% प्रोटीनला चिटकून असतं आणि त्यातलं तर स्पेसिफिकली अल्ब्युमिनसोबत असतं चिटकून. सो आता अल्ब्युमिनचा जर लॉस होतो तर अल्ब्युमिनसोबतच कॅल्शियम पण बाहेर जाणार बॉडीमधून, त्यामुळे हायपोकॅल्सिमिया दिसतं. सो सेकंड कॉम्प्लिकेशन काय सांगितलं आपण? हायपोकॅल्सिमिया. त्याचं रिझन काय की कॅल्शियम आपल्या ब्लडमध्ये 3 फॉर्म्समध्ये असतं. पहिलं तर प्रोटीनला चिटकून, त्यातल्या त्या स्पेसिफिकली अल्ब्युमिनला चिटकून राहतं. मग सेकंड फॉर्म असतं त्याचा आयोनिस्ट फॉर्म आणि थर्ड असतं कॉम्प्लेक्स फॉर्म. आता प्रोटीनला चिटकून जे असतं ते ऑलमोस्ट 40% कॅल्शियम असतं. 40% कॅल्शियम प्रोटीनला चिटकून राहतं आणि प्रोटीन लॉस झाल्यामुळे त्यासोबतच कॅल्शियमचा पण लॉस होतो, त्यामुळे पेशंटमध्ये हायपोकॅल्सिमिया होतं. आता थर्ड कॉम्प्लिकेशन आपल्याला दिसतं ॲनिमिया. आता ॲनिमिया का? आता इथे काय होतं? नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये सगळ्या प्रोटीन्सचा लॉस होतो आहे. सो त्या प्रोटीन्समध्येच आपल्या जे आयन बाइंडिंग प्रोटीन्स असतात, म्हणजे जे आपलं ट्रान्सफेरिन असतं ते पण जातं युरिनमधून. आता आयन बाइंडिंग प्रोटीनच गेलं तर आयनला ट्रान्सपोर्ट करायला कोण असणार? सो आयनचा ट्रान्सपोर्टच नीट होणार नाही. RBCsपर्यंत आयन इनफ पोचणारच नाही, त्यामुळे पेशंटचा HB कमी होणार. सो त्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला ॲनिमिया बघायला भेटतं. सो ॲनिमिया का? आता आपले जे आयन बाइंडिंग प्रोटीन्स असतात ते पण शेवटी प्रोटीन्सच झाले. ट्रान्सफेरिन हा एक प्रोटीनच झाला. सो प्रोटीन लॉस होते, सो त्यामुळे ट्रान्सफेरिनचा पण लॉस होतो बॉडीमधून, त्यामुळे आयनला ट्रान्सपोर्ट करायला कोण राहत नाही, त्यामुळे आयन RBCपर्यंत पोचू शकत नाही, ज्यामुळे ॲनिमिया बघायला भेटतं. मग फोर्थ कॉम्प्लिकेशन दिसतं आपल्याला थ्रॉम्बॉटिक टेंडन्सीज. आता ह्याचं सगळ्यात मेन रिझन आहे आपला हायपर लिपिडेमिया. आपल्या बॉडीमध्ये लिपिड्स एवढे वाढत आहेत, कोलेस्ट्रॉल एवढं वाढतं आहे. सो ऑब्व्हियसली थ्रॉम्बॉटिक टेंडन्सीजचे चान्सेस असतातच. सो नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात? रिकरंट इन्फेक्शन्स, हायपोकॅल्सिमिया, ॲनिमिया आणि थ्रॉम्बॉटिक टेंडन्सीज. मग आता नेक्स्ट आपण इन्व्हेस्टिगेशन्स बघूयात. आता आपल्याला जर पेशंटमध्ये ऑर्बिटल स्वेलिंग दिसत असेल तर सगळ्यात आधी पेशंटला युरिन रुटीन ॲडवाईज करायचं. मग युरिनमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहेत का हे कन्फर्म करायचं. जर प्रोटीन्स प्रेझेंट असतील मग पेशंटचं 24 आवर युरिन प्रोटीन करायचं. आता 24 आवर युरिन प्रोटीन करणार तर आपण एक्सपेक्ट काय करतो की नॉर्मली 24 आवर्समध्ये 150 mg किंवा 150 mgपेक्षा कमी प्रोटीन लॉस झाला पाहिजे. पण
नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये जो प्रोटीन लॉस असतो तो ऑलमोस्ट 3 to 3.5 ग्राम्स असतो इन 24 hours. सो एवढं दिसलं तर मग कन्फर्म नेफ्रॉटिक सिंड्रोम आहेच. सो पहिलं इन्व्हेस्टिगेशन असतं युरिन ॲनालिसिस. त्यात चेक करायचं की युरिनमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहेत का. जर प्रोटीन्स प्रेझेंट असतील व पेशंटचं आपण 24 hour युरिनरी प्रोटीन करतो. त्यात नॉर्मली आपण एक्सपेक्ट करतो की 24 hoursमध्ये 150 mg किंवा त्यापेक्षा कमी प्रोटीन लॉस झाला पाहिजे. पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये आपल्याला 3 to 3.5 ग्राम्स एवढा प्रोटीन लॉस दिसतो 24 तासात. सो हे दिसलं तर मग कन्फर्म नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे. त्यासोबतच आपण प्रोटीन रेस टू क्रिएटिन रेशो बघतो. आता नॉर्मली प्रोटीन रेस टू क्रिएटिन रेशो असतो 0.2 किंवा त्यापेक्षा कमी. पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये हा प्रोटीन रेस टू क्रिएटिन रेशो ऑलमोस्ट 2 पेक्षा जास्त होतो. सो 2 पेक्षा जास्त असेल तर कन्फर्म नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे. सो सेकंड आपण काय बघतो, प्रोटीन रेस टू क्रिएटिनिन रेशो अँड दिस इज एक्सपेक्टेड टू बी लेस देन 0.2. पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये हा रेशो इज मोर दॅन 2. मग थर्ड आपण सिरम अल्ब्युमिन बघतो. आता सिरम अल्ब्युमिन हे नॉर्मल असतं 3.4 ते 5.4 ग्राम पर DL. पण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसमध्ये हे सिरम अल्ब्युमिन फारच कमी झालेलं असतं ड्यू टू प्रोटीन लॉस फ्रॉम युरिन. मग अजून आपण ॲडवाईस करतो USG ॲब्डॉमेन प्लस पेल्वस. हे आपण ॲडवाईस करतो तो चेक इफ किडनीजमध्ये काही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज आहेत का ज्यामुळे हा सगळ्या फिल्ट्रेशनमध्ये घोटाळा होत आहे. सो ते सगळ्या स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज रूल आउट करण्यासाठी आपण पेशंटला USG ॲब्डॉमेन प्लस पेल्वस ॲडवाईस करतो. मग अजून आपण पेशंटला KFT ॲडवाईस करतो. KFTमध्ये आपण चेक करणार ब्लड युरिया, सिरम क्रिएट. आता हे का करतो, ह्याच्याने आपल्याला किडनी डॅमेज किती झाला आहे हे कळणार. ह्याच्याने आपल्याला ह्या डिसीजची सिव्हिअरिटी कळणार. जर नेफ्रॉटिक सिंड्रोम फार सिव्हिअर केसमध्ये गेला, जर सिव्हिअरिटी वाढली तर त्यामुळे किडनी डॅमेज होऊ शकतो. आणि या किडनी डॅमेज कन्फर्म करण्यासाठी आपण सिरम क्रिएट बघणार, ब्लड युरिया बघणार. सो त्यामुळे पेशंटला आपण KFT करायला सांगतो. सो आपण नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय काय बघतो, पहिलं तर आपण युरिन ॲनालिसिस सांगतो. मग त्यामध्ये जर प्रोटीन्स प्रेझेंट असतील तर मग आपण 24 hour युरिनरी प्रोटीन सांगतो. मग त्यानंतर प्रोटीन रेस टू क्रिएटिनिन रेशो पाहायचा. मग सिरम अल्ब्युमिन चेक करायचं. पेशंटला USG ॲब्डॉमेन प्लस पेल्विस सांगायचं टू रूल आउट काही किडनीमध्ये स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी आहे का. मग KFT सांगायचं. KFTमध्ये आपण ब्लड युरिया आणि सिरम क्रिएट लेवल चेक करतो. त्याच्याने आपल्याला किडनी डॅमेज झाला आहे का कळतं. जर झालाच असेल तर किती सिव्हिअरली झाला आहे हे कळतं. सो KFT करणं आपण नेफ्रॉटिक सिंड्रोमची सिव्हिअरिटी चेक करतो. मग अजून आपण रिनल बायोप्सी सांगतो. रिनल बायोप्सी आपण 3 कारणांसाठी सांगतो. पहिलं तर डेफिनेटिव्ह डायग्नॉसिस करण्यासाठी. मग सेकंड ट्रीटमेंट काय करायची हे ठरवण्यासाठी. आणि थर्ड या केसची सिव्हिअरिटी किती आहे हे चेक करण्यासाठी. सो 6th आपण करतो रिनल बायोप्सी. रिनल बायोप्सी आपण करतो टू एस्टॅब्लिश डेफिनेटिव्ह डायग्नॉसिस, टू गाईड युअर थेरपी आणि टू असेस प्रोग्नोसिस. सो इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण काय काय सांगतो, युरिन ॲनालिसिस, प्रोटीन रेस टू क्रिएटिनिन रेशो, सिरम अल्ब्युमिन, USG ॲब्डॉमेन प्लस पेल्वस, KFT आणि रिनल बायोप्सी. मग आता नेक्स्ट येतं ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये नेफ्रॉटिक सिंड्रोमची सगळ्यात मेन ट्रीटमेंट असते स्टेरॉइड्स. स्टेरॉइड्स काय करतो, जो प्रोटीन लॉस होतोय, प्रोटीन्स जे बाहेर युरिनमधून पास आउट होतात ते प्रोटीन लॉस कमी करतं. स्टेरॉइड्स काय करतं, स्टेरॉइड्स प्रोटीन लॉस कमी करतं. सो नेफ्रॉटिक सिंड्रोमची सगळ्यात मेन ट्रीटमेंट असते स्टेरॉइड्स. नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हटलं की स्टेरॉइड्स. सो नेफ्रॉटिक सिंड्रोमची सगळ्यात मेन ट्रीटमेंट असते स्टेरॉइड्स. स्टेरॉइड्स का, तर स्टेरॉइड्स प्रोटीन लॉस कमी करतं. आता यात आपण सुरू करतो विथ टॅबलेट प्रेडनिसोलॉन. आता प्रेडनिसोलॉन आपण पहिल्या 1 महिन्यासाठी देतो 1 to 1.5 mg पर kg पर डे. म्हणजेच आता जर एखादा 60 kgचा अडल्ट असेल तर त्यात आपण देणार 60 mg पर डे. सो असं 1 to 1.5 mg पर kg पर डेच्या अकॉर्डिंग पहिल्या 1 महिन्यासाठी द्यायचं. सो ते 1 महिन्यासाठी दिलं. मग त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपण ऑल्टरनेट डेज देणार. ऑल्टरनेट डेज आपण 1 mg पर kg पर डेच्या अकॉर्डिंग देणार. काय सांगितलं आपण, पहिल्या 1 महिन्यात रोज टॅबलेट्स द्यायची. कशी द्यायची, 1 to 1.5 mg पर kg पर डेच्या अकॉर्डिंग. मग त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपण ऑल्टरनेट डेज 1 mg पर kg पर डेच्या अकॉर्डिंग द्यायची. आता हे आपण का करतोय, कारण स्टेरॉइड्स आपण जेव्हा पेशंटला देतो, स्टेरॉइड्स लगेच नाही थांबायचे. स्टेरॉइड्स हळूहळू टेपर करत करत थांबवले पाहिजेत. त्यामुळे आपण पहिल्या महिन्यात रोज दिले, मग पुढच्या महिन्यात आपण ऑल्टरनेट डेज दिले. आता हे केलं, मग त्यानंतर एका महिन्याने पेशंटचं परत युरिन ॲनालिसिस करायचं. युरिन प्रोटीन्स चेक करायचे. जर युरिनमध्ये प्रोटीन्स ॲबसेंट असतील, निल असतील, तर मग ट्रीटमेंटची गरज नाही. तुमचे स्टेरॉइड्स काम केलेले आहेत, आता पुढे ट्रीटमेंटची गरज नाही. आपलं मेन एम तर अचीव्ह झालं आहे. यात डेफिनेशनमध्येच होतं की यात युरिनमधून खूप जास्त प्रोटीन लॉस होतो आहे. पण आता इथे प्रोटीन लॉस होत नाही आहे, सो आपण आपलं एम अचीव्ह केले, सो ट्रीटमेंट थांबवायची. पण जर
तुम्ही एवढं सगळं ट्रीटमेंट केली, महिनाभर खाल्लं, त्यानंतर नेक्स्ट महिना ऑल्टरनेट डेज खाल्लं, तरी पण युरिनमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असतील, तर अशा केसमध्ये परत तुम्ही प्रेडनिसोलॉन सुरू करायचं. यावेळेस 1.5 mg पर kgच्या अकॉर्डिंग द्यायचं. हे पुढच्या 2 आठवड्यांसाठी द्यायचं. सो काय पाहिलं आपण, पाहिलं की नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये मेन ट्रीटमेंट असते स्टेरॉइड्स, कारण स्टेरॉइड्स प्रोटीन लॉस कमी करतं. स्टेरॉइड्स कसे द्यायचे, आपण स्टार्ट करतो विथ टॅबलेट प्रेडनिसोलॉन. प्रेडनिसोलॉन हे 1 महिन्यासाठी 1 ते 1.5 mg पर kg पर डेच्या अकॉर्डिंग द्यायचं. नेक्स्ट मंथमध्ये आपण ऑल्टरनेट डेज 1 mg पर kg पर डेच्या अकॉर्डिंग द्यायचं. मग त्यानंतर 1 महिन्यानंतर पेशंटचं युरिन प्रोटीन चेक करायचं. जर ॲबसेंट असेल तर थांबवा ट्रीटमेंट, जर प्रेझेंट असेल तर मग परत पुढच्या 2 आठवड्यांसाठी आपण 1.5 mg पर kg पर डे आपण प्रेडनिसोलॉन देतो. सो हे झालं आपलं पहिलं, दॅट इज स्टेरॉइड्स द्यायचे. मग आता आपण फीचर्स बघताना सांगितलेलं की काय होतं, अल्ब्युमिन कमी होतं. अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे फ्लुइड पण कमी होतं, ज्यामुळे ऑनकॉटिक प्रेशर कमी होतं आहे. यामुळे लिव्हर ट्रिगर होत होती आणि लिव्हर ट्रिगर होऊन लिव्हर सगळ्याच गोष्टींचं प्रोडक्शन वाढत होती, कारण त्याला अल्ब्युमिनचं प्रोडक्शन वाढवायचं होतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचं प्रोडक्शन वाढतं, ज्यामुळे लिपिड्स वाढतात. सो हे जे वाढलेले लिपिड्स आहेत त्यामुळे काही कार्डियक प्रॉब्लेम नाही व्हावा यासाठी आपण देतो टॅबलेट ॲटोरवास्टॅटिन 10 mg OD. सो हे आपण का देतोय, फॉर हायपरलिपिडेमिया, सो दॅट काही कार्डियक प्रॉब्लेम नाही व्हावा. सो पहिला आपण देतो स्टेरॉइड, सेकंड आपण देतो टॅबलेट ॲटोरवास्टॅटिन. ॲटोरवास्टॅटिन आपण 10 mg ODने देतो. मग थर्ड, आता खूप जास्त स्वेलिंग झालेली आहे, सो हे स्वेलिंग, हे इडिमा कमी करण्यासाठी आपण लूप डायरेटिक्स देतो. पण हे लूप डायरेटिक्स नेहमी फार कॉशियसली वापरले पाहिजेत, कारण ह्याच्यामुळे अक्यूट किडनी डिसीज होऊ शकतं. सो लूप डायरेटिक्स आपण देतो टू रिड्यूस द स्वेलिंग. यात आपण देतो टॅबलेट डायटर 10 mg OD. या डायटरमध्ये असतं टोरोझिमाइड. सो काय काय बघितलं, पहिलं आपण स्टेरॉइड्स दिले, स्टेरॉइड्समध्ये आपण टॅबलेट प्रेडनिसोलॉन दिलं. त्याचं कसं आपण पहिलं 1 महिन्यात वेगळं, मग सेकंड महिन्यात ऑल्टरनेट डोस, मग त्यानंतर परत चेक करायचं, जर प्रेझेंट असेल तर परत 2 आठवड्यांसाठी द्यायचं, हे पाहिलं. मग त्यानंतर जे लिपिड्स वाढलेले ते कमी करण्यासाठी, कार्डियक प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी आपण देतो टॅबलेट ॲटोरवास्टॅटिन 10 mg OD. मग स्वेलिंग कमी करण्यासाठी आपण लूप डायरेटिक्स देतो. त्यात आपण देतो टॅबलेट डायटर 10 mg OD. डायटरमध्ये असतं टोरोझिमाइड. त्यानंतर पेशंटला सॉल्ट रेस्ट्रिक्शन सांगायचं, कारण आपल्याला माहिती आहे जिथे जिथे सोडियम तिथे तिथे पाणी. सो बॉडीमधलं जर सोडियम वाढलं तर पाणी वाढणार, पेशंटमध्ये फ्लुइड ओव्हरलोड होणार आणि ऑलरेडी स्वेलिंग झाले, त्यात तुम्ही अजून फ्लुइड दिलं तर ते फ्लुइड पण लीक करणार आणि मग काहीतरी भलतेच डेंजरस कॉम्प्लिकेशन्स होऊन बसतील. त्यामुळे सॉल्ट रेस्ट्रिक्शन सांगायचं. मग पेशंटला हाय प्रोटीन डाएट सांगायचं, कारण बॉडीमध्ये प्रोटीन तर राहिलंच नाही आहे, सगळं प्रोटीन युरिनमधून बाहेर चाललं आहे. सो त्यामुळे हे हायपोअल्ब्युमिनिमिया ट्रीट करण्यासाठी आपण पेशंटला सांगणार की हाय प्रोटीन डाएट घे. मग पेशंटला विटॅमिन डी सप्लिमेंटेशन द्यायचं, कारण पेशंटमध्ये हायपोकॅल्सिमिया झालं आहे. ह्याचं रिझन आपण मगाशी बघितलेलं, आपल्या ब्लडमध्ये कॅल्शियम 3 फॉर्म्समध्ये असतं. पहिलं तर प्रोटीनला चिटकून, म्हणजेच अल्ब्युमिनला चिटकून, सेकंड आयोनाइज्ड फॉर्ममध्ये, थर्ड कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आणि ऑलमोस्ट 40% कॅल्शियम प्रोटीनला चिटकून असतं. सो प्रोटीन लॉस झाल्यामुळे प्रोटीनसोबतच कॅल्शियम लॉस पण होतं, ज्यामुळे पेशंटमध्ये हायपोकॅल्सिमिया होतं. सो या हायपोकॅल्सिमिया ट्रीट करण्यासाठी आपण विटॅमिन डीचे सप्लिमेंटेशन्स देणार. आणि जर या नेफ्रोटिक सिंड्रोमची सिव्हिरिटी फारच वाढली, जर पेशंट फार सिरियस कंडिशनमध्ये गेला तर अशा केसमध्ये आपल्याला डायलिसिस सुरू करावी लागते. सो ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय बघितलं, पहिलं तर स्टेरॉइड्स, सेकंड टॅबलेट ॲटोरवास्टॅटिन, थर्ड लूप डायरेटिक्स. मग पेशंटला सॉल्ट रेस्ट्रिक्शन सांगणार, हाय प्रोटीन डाएट घ्यायला सांगणार, व विटॅमिन डी सप्लिमेंटेशन द्यायचं. आणि जर सिव्हिअर केस झाली तर अशा केसमध्ये डायलिसिस सुरू करावं लागतं. सो हे झालं आपलं नेफ्रोटिक सिंड्रोम. काय बघितलं आपण नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये, इथे काय होतं आहे की जे आपलं फिल्ट्रेशन होतं असतं नॉर्मल, त्यात घोटाळा येतो आहे, ग्लोमेरुल्समध्ये काहीतरी घोटाळा होतं आहे, ज्यामुळे प्रोटीन्स पण फिल्टर आउट होत आहेत, ज्यामुळे युरिनमधलं प्रोटीन वाढते पण ब्लडमधलं प्रोटीन कमी होतं आहे. आणि प्रोटीनचं मेन काम असतं फ्लुइडला होल्ड करून ठेवणं. आता जर प्रोटीनच नाही आहे तर फ्लुइडला होल्ड करून ठेवायला काहीच नसणार, ज्यामुळे फ्लुइड ब्लड वेसल्समधून बाहेर लीक आउट करणार, ते लीक करणार आणि बाहेर आपल्या ECFमध्ये जाऊन साठणार. जे आपलं एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड आहे, एक्स्ट्रासेल्युलर स्पेस आहे, तिथे जाऊन हे साठणार, ज्यामुळे अख्ख्या बॉडीमध्ये स्वेलिंग दिसते. आणि सगळ्यात पहिलं आपल्याला दिसतं ऑर्बिटल स्वेलिंग. सो हे झालं नेफ्रोटिक सिंड्रोम.